झालेली आहे. या ठिकाणी एकदम गावातील पाठी मागेल खाली बसून आपल्या या ठिकाणी आभार मानतो आणि आमची नाही बसणार तर आमच्या महिला मंडळाची आणि मुलींची पण इच्छा होती की जरांगे पाटील दादा आपल्या गावामध्ये एक दिवस तरी आणायचा विषय आणि थोड्याशा सर्वांच्या तरुण मंडळाच्या वतीने की हा पुतळ्याचं आणावं ज्यावेळेस होईल तुमच्या हाताने होईल आणि तुम्हालाही आवडेल ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम दादा आणि सुरू प्रथम पहिल्या वर्षापासून तारखी निधीकडे आपल्या वर्षासाठी निधीलाही आपल्या महिलांनी सुद्धा आपल्याला निधी दिलेला आहे आपल्या वर्षासाठी. आणि पुरेशी हा मी जास्त न बोलता आपल्याला खूप उशीर झालेला आहे आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं तुम्ही आलात आपले आभार मानतो. आणि या ठिकाणी काय बोलतील सर्व बांधवांना माझा मानाचा विषय आपल्या मराठा आरक्षणाच्या संघर्षासाठी आणखी मिळवण्यासाठी आपण सगळेजण हा संघर्ष करतो. आपला आरक्षणाचा विषय आता जवळपास मार्गी लागत आलाय. हे आरक्षण तर खरं 70 वर्षापूर्वीच मार्गी लागायला पाहिजे. मराठा ओबीसी आरक्षणात होता, परंतु जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नव्हतं. जर काही जणांचं म्हणणं होतं मराठी ओबीसी आरक्षणात नाही, तर मग आता नोंदी सापडल्यास कशा? पण हेच जर आरक्षण तुम्ही त्याच वेळेस दिलं असतं तर तुम्हाला खरं सांगतो, जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून आज मराठ्यांची राहिली आणि ते मराठ्यांना मिळू द्यायचं नाही. मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्यायचे नाही. हे सगळ्यांचं षडयंत्र होतं. आरक्षण मिळवत जवळ आलं की काहीतरी व्हायचं आणि आलेला विजय आपल्याला सोडून जायचा. आणि यावेळेस मराठ्यांनी आणि आपल्या सगळ्या गावानं म्हणजे गुरुपिंपरीसह महाराष्ट्रातले सगळे गाव
100% गाव चुकूनच पडले. आणि आज त्याचा परिणाम असा झाला की आपल्या लेकराला आरक्षण मिळालं आणि आपले लेकर आता मोठे व्हायला लागले. 1 ते 2 वर्षात बघा तुम्ही मराठ्यांचा नोकरीतला टक्का किती वाढतो. आता टक्का खूप वाढायला लागला. माझ्याबद्दल तर काळजीच करू नका, मी तर यांना फुटतच नाही. फक्त तुम्ही एकजूट फोटो देऊ नका, तुमच्यावर लगेच उद्या लागतात. कारण ते तुम्हाला फोडू शकते आणि तुम्हाला जर फोडलं तुमच्या पोरांचं वाटलं होणार. मला नाही फोडत ते, आता मला फोडायला आलं मी गोळे देऊ, मी सोडितच नाही. कारण मला काही पाहिजे नाही. मला जर काय पाहिजे असतं हे लाईटवर चालू आहे त्याच्यावर चालू आहे. महाराज आरक्षण केलं चांगलं, आवाज जाय ना म्हणून म्हणतो. मला आणि माझ्याकडे फोडायला यायला त्यांच्यात एवढी ताकद. आणि मला जर तुम्हाला धोका द्यायचा असता तर तो दिवस पाठीमागच होता. आता नाही, आता आंदोलन खूप पुढे गेले. आता डायरेक्ट दुश्मने पत्करला ते एकमेकाच्या, त्यांनी माझी मी त्यांची. आता विषय फक्त 2 आहेत. आम्ही दोघं एकमेकाचे दुश्मन झालो होता. ते तर सगळेच मला दुश्मन मानायला लागले. आता सत्ताधारी पण आणि विरोधक पण, दोघं पण, दोन्ही एकीकडूनच येते. तुम्हाला दिसत असेल विरोधी पक्ष नाही विरोधात, ते सुद्धा आहे. जर नसता तर आपल्या बाजूला एक का बहिणा आमदार मंत्री बोलला असता. आपल्या बाजूला विरोधी पक्षाचा नाही आणि सत्ताधाऱ्याचा पण नाही, कोणीच बोलला नाही. कारण ते जर आपल्या बाजूला बोलले तर आपले लेकर मोठे होते आणि त्यांना आपले लेकर मोठे होऊ देते. कॉम्प्लेक्सचं ठिकाणं कोण आहे मग त्यांची? आपणच. एका दिवस चल ना म्हणा त्याला कॉम्प्लेक्स त्याला येईल का? आमदार मंत्री त्याचा पोरग येईल का? तुम्हाला आवाज येतोच ना? तुम्हाला कामावून बसलं काय माझ्या पुढे? आता तरी बोल केव्हा पिढ्यांना पिढ्या माफ करायच्या नाहीत तुम्हाला पुढच्या. आता जर ही संधी सोडली तर एवढी संधी आता आपले पोरं मोठं करून त्यांना आरक्षण मिळू द्यायची. ही जर संधी गेली तुमच्या इतका माझ्या इतका दुसरा पापी कोणीच नाही. मग ही संधी आता आपण त्यांना ठेकायला आणलोय आणि बदला घ्यायचा आपल्याला आपल्या झालेला 70 वर्षाच्या अन्यायाचा. आपला छळ केला गेला, आपणच त्यांना मोठं केलं, निवडून दिले, यांनीच आपलं वाटवत. कोणता असा आई बाप आहे की त्याला वाटत नाही माझं लेकरू मोठं होऊ नये? प्रत्येक आई बापानं रात्र दिवस कष्ट केलेत आपल्यासाठी आणि आपल्याला शिकवलं. प्रत्येक आई बापाला वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे आणि आरक्षणामुळे होत ना. मग जर आता ते आरक्षणच आपण मिळवत आणलं, थोडं राहिलंय, तर तुम्ही त्याचं राजकारण कशामुळे आणता? आता आजूबाजूला लक्ष ठेवायचं काम आहे आपलं. आपल्या आजूबाजूला कोण नाही. त्या पक्षाचा मराठा नसेल त्याचे बी दिवस नंतर येणार आहे. तो ग्रामपंचायतला तरी आपल्याकडे येईल, जिल्हा परिषद पंचायत समिती येईल, आमदार येईल. त्याच्या मोठीकडे काय द्यायचं? आपल्या पोरांच्या बैठका, जातीच्या आरक्षणाच्या बैठका, त्यावेळेस तेव्हा आला का? मग आता कशाला आला आमच्या दारात? पक्षाचा कोणताही मार्ग असो, आज जातीसाठी लेकरासाठी लढला पाहिजे. त्याने अजिबात नेत्याकडून बोलायचं नाही. मध्ये झालं होतं बघा, आता मी बोललो कोणाला? पक्षाला, नेत्या. आपले ते आमदार काही दगडी बदगी ते तिकडून बोलत होते. ते म्हणले याला अटक करा. मला टक्कर एवढं सोपं आहे की 6 कोटी आल्या मग जर खवळलं ना तर त्यांच्या बाहेरच नाही. तुम्ही काय अटक करताय मला? आणि मी काही कच्चा आहे का? माझ्याकडे डबल मंत्री येत नाही भाऊ जगदात चर्चेला आल्याला. तर मोजून बघा जेवढ्या बैठका झाल्या त्यातला यंदा झाला फिरून आला नाही. ते आधी कागदाला बघायच्यात पुढे जायचे. ते जर म्हणले तुमच्या अंतरवाली चर्चेला बैठक घेते म्हणजे अंतरवाली सोडून पुढे सांगा, मी तिथे जात नाही. कारण मी सुद्धा काही चुकीचं केलेलं नाही. माझ्या समाजाला तुम्ही 70 वर्षापासून वेळात काढायला लागला. आज सगळ्यात जास्त सुशिक्षित बेकार असतील तर मराठा. त्याच्यात तुमची सुद्धा चुकी. तुम्हाला नेते लागते आणि आरक्षण बी पाहिजे
दोन्ही पाहिजे. तुम्ही म्हणजे 6 कोटी मराठी आले याच्यावर आता. तुम्ही म्हणजे एकटे किती वेळ येत नाही, त्या सगळे झाले. तुम्हाला आरक्षण बी पाहिजे, नेता पाहिजे. कसं काय मिळणार आरक्षण? मी जर तसं केलं असतं तर आरक्षण बी पाहिजे, नेता पाहिजे, मिळालं असतं का? आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं. हे साधा आकडा नाही. हे मिळालं असतं. मी जर म्हणलं असतं जाऊ दे तिकडं, मुख्यमंत्र्याची ओळख झाली, किंवा चांगला माणूस रोज बिस्किट देतो खायला, जमलं असतं का? मी एक दिवस उघड बोलवतो, ते म्हणजे हे काय हेच कळा ना आम्हाला पोर कसलं आहे. एक दिवस गोड बोल पण दुसऱ्या दिवशी गोडे लागले. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. मी पहिल्यापासूनच माझा समाज विकायचं काम नाही करेल, आजच नाही. मला आता संधी आली समाजाला द्यायची, तर नेत्याला मी जवळच नाही करत. कोणत्याच जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आणि मराठा जातीच्या, त्याला मी सोडितच नाही. वाजवितो म्हणजे वाजवितोच त्याला. कोणत्या पक्षाचा असू द्या तुम्ही. देवेंद्र फडणवीसला मी 6 महिने एक शब्द बोललो नव्हतो, पण ते मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करायला निघाला. मग नाही सोडायला, मी सोडतच नाही मग. कारण सोडायचा काही संबंध पण नाही ना. त्यांचं काही मी खाल्लेलं नाही, त्यांचं पण मला काही घ्यायचं पण नाही. आणि मी लढतोय माझ्या जातीसाठी. माझ्या जातीचे लोक मोठे करायचे. मग तो पक्ष कोण बोलिता. आता मला 5-6 दिवसात एक काम घालतात. इतकं येडे आपल्या लोकांना राजकारणाचं मला माहित नव्हतं आधी. भयानक. आपले उमेदवार उभा करायचं म्हणलं तर आपण, अरे प्रत्येक मग तिकीटच मागायला यायचं मला. कुणी यायचं ते मला तिकीट दिन मला तेवढं. रातची पाठ सुद्धा झोपून दिलं नाही मला. येताना मला पाठच सायकलवर आला, ते मला आपला आज म्हणला तू निवडून येशील, तिकीट जाऊन आण. म्हणलं मग तो आज म्हणला मग तू तिकीट द्यायचं काय आता. इतके विचित्र आहेत ना. आपल्या रक्तात आरक्षण पाहिजे, त्यात आपले लेकरं मोठे होणार आहेत. राजकारण नाही पाहिजे. तुम्ही राजकारण करू नका हे मताचं मी नाही, पण अगोदर आरक्षण एकदा आयुष्याचं पोरायला द्या. तुमच्या लेकराला एकदा आयुष्याचं आरक्षण द्या, त्यांचं आयुष्य भर कल्याण होईल. आणि गावागावातले लोक आपले व्यसनापासून एक लांब. तुमच्या गावात घेतात का नाही काय माहित, काय घेते नाही. मला नाही वाटत देवाचं. तुमचे खाली मान घालून नाही म्हणले तुम्ही, याचा अर्थ तुम्ही वाटतो. कोणी व्यसनापासून जर लांब गेले ना आणि आयुष्याचं आरक्षण जर आपल्या पोरात दिलं ना, आपली प्रगती या देशात कोणीच रोखू शकणार नाही. मराठ्याचे कोणीच. फक्त दारूपासून लांब द्या. इतके बेकार हाल होते ना. हो तुम्ही काय माझ्या बापाची पेटा का? पैसे तुमचे जाते, संसार तुमचा सुखी नाही. सकाळी गेल्याला बाप पोराला माहित नाही संध्याकाळी कसा घरी. तुमचे पाहुणे तुम्हाला नाव देते, तुमचे मित्र तुम्हाला नाव देते. तुमच्या गावातले लोक सुद्धा तुमच्यापासून तुटते. त्याच्यापेक्षा ते बंद करा. हे लोकच ना, नाही मागच्या पिढीत जा घेता बसा. याने जर एकदा टाकली ना, माहीत पाय थोडी दे होतो. मग आज काढी देतात मलाच घोडे लागले. फक्त 2 गोष्टी लांब होता. एक आयुष्याचं आरक्षण द्या, व्यसनापासून लांब द्या. सुधारलं म्हणून समजायचे आपले त्यात. आणि ते पाहणं का करायचे का नाही करा. हे मी टोकरी काम म्हणता माझे काय टोकरी करा पाहतात. 5-5 पिढ्या झाल्या तर लोक बोलणार आपली एकामेकाला. 5-5 पिढ्या काय त्या भागात दिवसभर राहत हिंदू दिवसाने भरपूर तुमच्यात पान टोकरीत बसतो. काय टोकरीतो 5-5 पिढ्या झाल्या नाही बोलत आपले लोक. त्यांना 2-2 फूट सोडून का मारा लागले का तुम्ही? त्यातच कल्याण होईल ना. दुसरं कोणाच होईल का 2-2 फूट सोडले? काय होत नाही काय तुमचं त्याचं? बघा 7 महिन्यात पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही मराठ्यांचा टक्काच कमी झालाय. इशीच नाही मराठ्यांनी एकमेकावर केलेला आहे. इतके मराठा समाज बदलला आपला आता, एकजूट झालाय. माझी तुम्हाला एकच विनंती, माझी लय दिवसांनी एकत्र झाली की तुटून देऊ नका. दबावाची एवढी ताकद आहे. नुसते मराठी एक आले म्हणून आरक्षण मिळाले आपल्याला. राहिलेलं पण घेतो, त्याची काळजी करू नका. यांना मी गंभीर आहे. फक्त तुम्ही 7 पाठबळ आणि आशीर्वाद कायम पाठी सुद्धा यांचा मुंडकर पाहिजे आरक्षण घेतो. मी यांना सोडतच नाही. यांना सुटते नाही. तुमच्या लेकराच्या डोक्यावर
आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय मी मागं सरकत नाही शब्द मागं किती थोडं द्या त्यांना फुटत नाही मी आता त्यांनी सगळे डाव टाकून बघितले पैशाचे पदाचे सगळे पैसे मला लागत नाही माझं कवा करत असते तुम्ही कवा बघा माया मोबाईलवर कवा पूर्ण पैसे तेवढे कवा देतो म्हणलं आल्यावर त्याला मध्ये येतो नाही गेलं तर जमा आपल्या पैशात जमतच नाही कवा हिंदीचं जमत नाही कसं पदाची मला गरज नाही कारण मी एवढं नशिबान आहे ही समाज 6 करोड हेच माझ्यासाठी पद मी नाही नशिबान ही संपत्ती माझी पडी आणि मी या समाजाला आईबाप मानला नाही माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला आईबाप मानलं आज 8 महिने झाले मी उमऱ्या सुद्धा शिवलो नाही मी या समाजाला कुटुंब मानलंय आणि त्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्याशी गद्दारी करणारी आवडत माझी नाही मी नाही गद्दारी करू शकत त्यामुळे सरकारला काय करावंच कळत नाही माझ्याबद्दल कोणता डाव त्यांचा यशस्वी होऊ देत नाही आता 8 जूनला पण नारायणगडावर कार्यक्रम लावला 6 करोड मराठ्यांचा 900 करोड कार्यक्रम जगातला सगळ्यात मोठा हा एकजुटीचा सोहळा असणार आहे मराठा आरक्षणासाठी या प्रति पुढचे 100 वर्ष असा कोणीच कार्यक्रम घेऊ शकणार नाही इतका मोठा मराठी एकजुटीचा कार्यक्रम आता पाठीमागच्या गावाला सांगितलंय आसपासचे गाव भेटी द्या म्हणून तुम्ही सुद्धा जबाबदारी घ्या आसपासच्या सगळ्या गावांना जाऊन सांगा 8 जूनला नारायणगडावर जायचं एक बी माता माऊलीसह गावातला माणूस आपला घरी न राहिला 8 जूनला एक दिवस आपल्या जातीसाठी स्वतःच्या मुलासाठी द्यायचं इतकी ताकद दाखवा जगाला कळायला पाहिजे मराठ्यांची शक्ती काय एकदा हाक मारली तर आमच्या वेळेत आले होते तुम्ही 20 किलोमीटर उभा राहा जागा नव्हती आता सगळं 1700 एकर पण त्यातलं 900 एकर नेट करतोय आपण उभारायला सुद्धा जागा नाही राहिली पाहिजे महापूर आल्यासारखे मराठीची राहिले पाहिजे गाड्याला स्टिकर लावायला चालू काय मराठ्यांच्या जेवढ्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर आहेत त्याला सगळ्याला चलो नारायणगडचे पोस्टर लावा 8 जूनची आतापासूनच हे उमेदवाराचे चिन्ह चिटकायला पॉम्पलेट चिटकायला जागाच नाही राहिली पाहिजे मागून पडून आपल्याच गाडीला स्टिकर चिटका 8 जूनचे नारायणगडाचे विशाल महासभा नाव द्यायचं त्याला चिटकून टाकायचं तीन पॉम्पलेट चिटकायला आला त्याला जागाच नाही दिसली पाहिजे पुढे टकोरेले चिटकं भेट म्हणा तिकडं इथं आपल्या पोरांचं वाटलं व्हायला लागलं यांचं कुठं बघताय ते येईन काय का दिवशी तुमच्या पोरांचे पॉम्पलेट चिटकायला तुम्हाला आवाज येतो मा काहीच कळणार काय आरक्षण पाहिजे का पण तुमचे पोर मोठं व्हायसाठी जीवाची बाजी लावलेली मागं सरकवणार का कोणी मी नाही मारायला आता नारायणगडात सुद्धा सगळ्याला यायचं तुम्हाला गावात सगळ्या जागृती करा तुमच्या आजूबाजूला बघा कोण नाही प्रत्येक माता मोठीच्या घरी असताना तुमच्या शेजारी बघायचं आज कोण नव्हतं आणि तिच्या घरी जायचं ते पोरात चांगलं होणार आहे माया होणार आहे आपल्याला आरक्षणासाठी लढायचं लागायचं नाही आपण शेतात काम करताना असतं का कारण शेतात जर आपण काम नाही केलं काय होईल जर आपण शेतात काम नाही केलं आपले लेकर बाळ मोठे नाही होणार आपल्याला कष्ट करावं लागणार आहे तरच आपले लेकर मोठे होणार हे आरक्षणातून सुद्धा तुमचेच लेकर मोठे होणार त्यामुळे कोणीच लागायचं नाही आसपासच्या माता मावल्या कोण नाही तुम्ही सुद्धा बघायचं आपल्या आसपास कोण नाही त्याच्या घरी जाऊन बसायचं त्याच्या पाय पडायचं जातीसाठी झोपायला काय फरक नाही पडत मी झोपतोय त्याला सांगायचं जातीसाठी एकत्र आहे पक्ष नंतर बघू महिलांनी तरच करायचं भांडणच मिटवून टाकायच्या अजिबात लेकरासाठी शिकतो घरी आमचं पोरग शिकत जातं म्हणून 8 महिन्यातून फक्त 2दा घेतो ते बी 1-1.5 घंटाच त्या भेटत इतके चिटकेलेलं होत्या मी लांब बोलत बघितलं मला वाटलं काय बसबसली करत नाही इतक्या चिटकेल्या तुम्ही भेटत नाही त्याला काय करायचं करू फक्त तुम्ही पाठीशी उभा राहा एकदा जर तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं ना ते मराठ्यांच्या लेकराला लय मोठे माय बाबा तुमच्या पायाला हात लावून सांग ही संधी सोडूच नका काय झालं काय घरातले लेकर मोठे होणार ते आताच लेकर आपल्या अधिकारी बनायला लागले काही PSI व्हायला लागले काही IAS IPS दर्जाचे अधिकारी बनायला लागले त्या 2 वर्षात इतका टक्का होईल की आपल्या मराठ्यांच्या माणसाला महाराष्ट्रासह देशात पुढेच अडचण येणार नाही इतके मोठमोठाले अधिकारी आपले लेकर होते त्याला शिक्षणही मिळत नाही
आणि प्रमाणपत्र सगळ्याचेच निघणार, तुमचे निघाले एवढी नाही. तुमचे नाम ते बायको होते काय मग आमचं निघा नाही ते मग सगळे सगळ्या आपण सगळे निघा बाहेर मागे असतील ना पण निवडणूक होतं बाजूला मागा तुमचं शिक्षणात नको करायला. आता ते बाहेर आलं म्हणलं ते फॉर्म टाकायचं मागलं तुमचं. आता तुम्ही काय सुचून देत नाही कोणाला त्याच्याकडे हे काम असं आहे. मी जे एम ए सांगतो मग सांगतो ते मला म्हणजे उद्घाटन आले म्हणजे कसं ते म्हणलं लांब काम कर म्हणलं तुला कसं काय मिळालं ते म्हणे आमचं पोरं गावच कोण किती का आणि म्हणलं मग राहून तुला कसं काय ते म्हणलं गेलं ओबीसी आपलं आणलं पुढं कोणालाच काही ठरवलं नाही खाली. त्याच्यामुळे ते एवढं म्हणतंय वाटतं मराठ्याला ओबीसी आरक्षण लिहून झालं ते कोकण गेलं ना 15 दिवस दिवसानं त्याचा मिळत लागला त्याला तर उलट पालटच केलंय ना त्याला सोडतच नाही. मराठ्यांच्या विरोधात बोलणं कधी सोडत नाही. मला त्यांनी शत्रू मानलाय सरकार नसतं तरी मी येत नाही का यांच्या नियती बघा किती भारी आहे. मराठ्यांनी ओबीसी आरक्षणात यायचं नाही असं त्यांच्या नेत्याचं म्हणणं आणि आपण ओबीसी आरक्षणात कारण त्याच्यात आपले पोरं मोठे होणार. त्यांचं म्हणणं काय मराठ्यांनी ओबीसी आरक्षणात यायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं म्हणतात म्हणून आहे का माहिती ना ते आपल्याला म्हणते तुम्ही ओबीसी आरक्षणात यायचं नाही आमच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही. ते नेते म्हणते ना गाव खेड्यातले ओबीसी नाही ते म्हणते गोरगरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. पण नेता काय म्हणतो तुम्ही ओबीसी आरक्षणात यायचं नाही. मग देव नेता ओपनच्या मतदारसंघात उभा राहायलाच का मग अमेरिकेचा उभा आहे ना तिकडे आला कशाला. महाराष्ट्रातल्या मतदारसंघ बघा तुम्ही आपल्याला काय म्हणायचं आमच्या ओबीसी आरक्षणात येऊ नये मराठी. मग मराठ्याच्या ओपनच्या मतदारसंघात तो काय तुम्ही येतात कस काय 9 मतदारसंघ असे की त्याच्यात ते उभा राहिले आणि ओपनचे मतदारसंघ मग तो तिकडे जाय ना अमेरिकेत कॅनडात तिकडे उभा राहिले जमत नाही का इकडे काय आला म्हणजे तुम्हाला चौकोन वाला म्हणायला मराठ्याचं चालतं मराठ्याला भीक मागायचं चालतं मराठ्याशिवाय तुमचं धक्कत नाही हे जमत. आम्ही आरक्षणात नको आणि आमच्या इकडे काय करू मग आमच्या मतदारसंघात ओपनच्या तुमचं काय असे 9 मतदारसंघ मी काय एकाच मतदारसंघात बोलत नाही. मी काय म्हणत नाही तुम्ही आमच्याला पारंपरिक निवडून द्या मी ते म्हणायला आलेलंच नाही कारण मी राजकारणात नाही कारण मी माझच नाहीये माझा मी सगळं समाजाला सांगितलं तुम्हाला त्याला पाळायचं त्याला पाळा त्याला निवडून आणत त्याला पाळा फक्त यावेळेस ताकद दाखवा हे महत्वाचं. एक ओबीसीच्या मताला भीती आपल्या मताला भेट नाही. ओबीसीच्या मताला भेटत म्हणून त्याला देते आपल्या मताला भेट नाही म्हणून घेत. आता असा पाळताना कुणी पाळा असा पाळला पाहिजे किंवा म्हणलं पाहिजे म्हणून मतदान मोजू नका इतक्या मताने पाळा मग ते कुणी बी असू जेव्हा सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीच्या बाजूने असेल त्याला करा मग ते कोणत्या पक्षात असेल. मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूने जो असेल त्याला करा. मग मी म्हणणार नाही तुम्ही याला करा त्याला करा ते कोणी पाडा कोणी आणा पण मताची भीती यावेळेस मराठ्यांची वाढलीच पाहिजे तरच आपला निर्वाह लागणार आहे. जर यांनी अजूनपर्यंत नाही दिलं तर पुढं मी बी मग विधानसभेला मग याला कसा दाखव आपला कसा राज्यात 288 मतदारसंघापैकी 92 ते 93 मतदारसंघ असे सगळ्या जाती धर्माचे लोक जरी एका बाजून झाले तर नुसत्या मराठ्याच्या मतावर 92 ते 93 मतदारसंघात मराठी निवडून एवढ्या ताकदीचे मतदारसंघ. त्यामुळं आपल्याला पुढे राजकारण नाही करायचं. मी म्हणजे शब्द दिला की एकदा पाळतोच पण जर आरक्षण नाही दिलं तर नाही मिळाली ते मिळवण्यासाठी सत्तेत देणारं बनावं लागणार. बरं काय अडचण आहे बरं तुम्ही दुसऱ्याला देणारा बनिता मग गोरगरिबाचे पोरं देणारे बनले मग काय अडचण आहे तुम्हाला काय नीट लागत का मग तर फुकट देता दुसऱ्याला मग तुम्ही तुमच्याच लेकराला दिलं मग काय फरक पाडा तुम्हाला तुमच्याच जगात तिथं असं काही आहे का स्वतःवाल्याने जाऊ नये बँकेवाल्याने जावं विधानसभेत
जाऊ द्या ना. आत गेलं ती तरी बाहेर घेऊन येते दिवस जाऊ द्या ना. निभार जाऊ द्या जरा. का फरक पडला ना. मराठा आरक्षण मागतो देत नाही. मला देणार आहे तुम्ही. धनगर आरक्षण मागतो मला देणार आहे तुम्ही. कशाला मागता. मुस्लिम आरक्षण मागतो देणारे बना ना. दलितांच्या अडचणी देणारे बना ना तुम्ही. 12 पोलीस दलांचा वेगळा प्रवर्ग करायचा. फक्त सचिवाच्या एका पत्रावरती सुद्धा वेगळा प्रवर्ग होऊ शकतो. कॅबिनेटची किंवा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी सुद्धा गरज नाही. तरीही वेगळा प्रवर्ग करत नाही. मग तुम्हीच देणारे बना ना. त्यांनी 2 उपमुख्यमंत्री केले का नाही. रोड पाहिली का नाही. आपल्या होणार 7 समुद्रात तिकडे झाला काही फरक पडला का. आपले 7 राहून द्या. सगळ्या जातीचे एक उपमुख्यमंत्री नका का ताळाला मिळाला नाही. एकामेकाला कोणतं खात आहे याला तरी कोणतं काय ढेकळ कळत गेलं. त्याच्याने 50% असे नमुने की आता ध्यान ते करते. आपले पुढचे तर त्यांच्या कशाला हुशार आहेत. चांगला कायदा चालू शकते ती. मग अडचण काय तुम्हाला. शेतकरी काय म्हणतो. कापसाला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही. तुरीला गव्हाला भाव नाही म्हणतो का नाही. द्राक्षाला कांद्याला भाव नाही. कर्जमाफी व्हायना. पीक विमा येत नाही. शेतकरी म्हणतो. आणि निवडून कोणाला द्या त्यांना. मग आम्हाला काय सांगा. शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं. सगळे शेतकरी दिलं जमत नाही का तुम्हाला. जाऊ शेतकऱ्याचे 4-5 आमदार. दलितांचे 4-5 आमदार. धनगरांचे 4-5. मराठ्यांचे 12 पोलीसदारांचे दलितांचे मुसलमानाचे अडचणी का. आणि या गजाती एक आल्यावर त्यांचा एक तरी निवडून नाही करायचा. नुसतं बोंबलाची सवय लागली. मराठी मध्ये आरक्षण नाही. धनगर मध्ये आरक्षण नाही. मुस्लिम मध्ये आरक्षण नाही. आता त्यांना निवडून देतात. ते कसं काय दिले. तुम्हीच देणारे बना ना. मागणारे कवर म्हणता. मला व्हायचंय का तुम्हाला नादी लावायला. मला काय काही व्हायचं का एखादं. मला आता व्हायचं असतं 24 संख्यात तुम्हाला सगळ्या पक्षाने पाठिंबा देता मला. आणि सगळ्या जाती धर्माला खासदार केला असता. फुकट खासदार झाला तर नाही का नाही काही. मग माझ्याकडे 1 रुपया बी नाही. त्यात पगार घे देऊ. खासदार पगार बी देतो. किती माझं झाली असती. मला जर आता टाके धावला चोराने 2 दिवस भाकर राहत नाही. किती पैसे झाले असते माझं. खासदार झाला तर फुकट. पण तरी मी फुकट घेऊन जायला. इमान फुकट. तिथं पंगळा घेऊन राहा. मग बायकोना ते गुलाबजामुन खाल्ले असते दिले. सगळं फुकटात माझ्या. लात मारली मी त्याच्या जातीसाठी माझ्या. मी जाती नाही. मी माझी जाती पण मोठा नाही होऊ शकत. मला जात मोठी करायची. मी जाती निघून माझ्या 2 लेकर सुपात होईल. पण करोड लेकरांचा वाटोळ करून त्या डोक्यावर घेऊन मी रस्त्यानं नाही येऊ शकत. मला गरज नाही. मला राजकारण नाही करायचं. तुम्हीच बाणा देणार आहे. हे जर ऐकतच नसतील तर तुम्हाला देणारा बनल्याशिवाय पर्याय. मी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. आता 4 जूनला पुन्हा आंदोलन उपोषण करणार आहे. मी म्हणायला नाही तुमच्यासाठी पुन्हा एकदा जीव द्यायला आहे. तर तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मिळणार आहे. मला तर डॉक्टरने सांगितलं आता तुम्हाला उपोषण सोडा. पण तुम्हाला फिरता सुद्धा येणार नाही जास्त. तरी रात्र दिवस फिरतोय. आणि पुन्हा पुकारलंय आंदोलन उपोषण. समाजासाठी मी जीव तळातळात घेतलेला. मी घेतच नाही. फक्त तुम्ही एक दूध फोडून देणार. मी सोडत नाही आणला आता. कारण आपले लेकर मोठे होणार आहे. 8 जूनची तयारी जी ताकदीनं करा तुम्ही. कारण तिथं जर शक्ती दिसली मराठ्याची 1 दिवस जातीसाठी मुलासाठी दे. माता मार्गाचं सगळ्यांनी द्यायचं. आणि गर्दी करा. आपल्या लोक मध्ये गर्दीत नको. तिकडे लई गर्दी. इकडे गेल्या बाबी झाली बसून काय करू. गर्दीत करायला लागत तेव्हाची एक गोष्ट दिसेल ना. सगळे जण ताकदीने एकत्र यायचे. आणि उद्यापासून पाठीमागच्या नावाला सांगितलं तुम्हाला सांगतो आज दिवसभर केस सांगणार आहे. जेवढ्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर आहेत त्याला सगळ्याला चलो नारायणगडचे पोस्टर लावा. 8 दिवशी विशाल मासा बनवते. मागं पुढे आपलेच उद्या छापून आणायचे सगळे स्टिकर लावून टाकायचे. बोर्ड पण लावून टाकायचे. कारण ते सामाजिक बोर्ड आहे. त्याला काय चर्चा आहे त्याचा काय संबंध. ते लावून टाका. कारण रोज मोबाईल सुद्धा सोशल मीडिया चालवा आपल्या आता. रोज एक पोस्ट टाकायचे सगळ्यांनी. चलो नारायणगड 8 दिवस मराठ्यांची सभा म्हणून. कारण देशातली सगळ्यात मोठी मराठ्यांची सभा आहे आता. इतक्या पोस्ट टाका. उमेदवाराला टाकेचा 100 रोज 100 टाकेचा त्याला. चलो नारायणगडचे त्याच्या ध्यानातून गेलं पाहिजे त्याचं चिन्ह. भारतात म्हणलं पाहिजे प्रचंड बहुमतात नारायणगडला विजय करा.
बधीर करून टाका त्यांना. त्यांनी आपल्याला पागल केले. आता त्यांना पागल करायला कारण पुढचं टाकण्यामध्ये काय शेतालाच येतं. ये म्हणा तुम्ही तिकडे तिकडे आला तर कामाली पाणी वाटा दिलं लोकांना. सगळ्यांनी जागृती सुरू करा. मी पूर्ण राज्य तिथून काढणार 1 तारखेपासून पूर्ण राज्यभर रात्र दिवस फिरून समाजाला एकजूट पुन्हा करायची. कारण ती सभा मराठा आरक्षणाची. आपल्या स्वतःचे मुलं मोठे व्हावेत आणि जात मोठे व्हावेत म्हणून एकाने पण थांबायचं नाही. महिलांनी सुद्धा महिलांना सांगत चालायचं. आता सगळ्यांनी मराठा आरक्षणाची सभा होणार आहे त्या सभेला या. पाहुण्याला बी मावशी होतो मला सांगतो पाहुण्याला फोन करता तिकडे सांगायचं तयारी करा. विचारायचंच नाही फोनवर त्यांना तुमचं काय चाललं ते. जर ते चालू द्या काही घेणं देणं नाही तुम्हाला. जेवलं तर विचारायचं नाही तर रोजा 15 दिवस उपाशी त्यांना दिले काही विचारायचं. फोनवर आपले लोक फोन लावले तो काय चाललं तो काय करायचं. तो जेवला का रोजा 15 दिवस उपाशी घेऊन तर राहणार तिथे. एकच विचारायचं फोनवर मराठ्यांची मोठी सभा होणार आरक्षणाची त्याची तयारी आज तुमची सुरू झाली का नाही. लेकर डोळ्यासमोर ठेवा. आता लेकर मोठे करायचे. आपल्या लेकराला कुणी नाही मोठं करणार. सगळ्या पक्षाचे नेते आपण मोठे केले 70 वर्षात. त्यातलं एक बी आराम करून आपल्या बाजूने बोलत नाही. आपल्या लेकराच्या बाजूने नाही बोलत. आपल्या लेकराचं म्हटलं हीच त्यांची भावना. त्यामुळे सगळेजण तयारी लागत. कारण तुमच्या जीवावर तुमच्या पाठबळावर मी तिथं जीवाची बाजी लावून करतो. पाठबळ ठेवा 7 पण ठेवा. मी नाही आता ते शब्द आहे माझा तुम्हाला. कारण आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकारणार नाही शब्द तुम्हाला. धन्यवाद. मला चालायला रस्ता मोकळा करू द्या.